ठीक आहे. चल, आज काय आपला सॉलिड स्टेट लेक्चर नंबर 6 आपला आजचा आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय बोला, काय शिकलोय आपण काल? डिफेक्ट्स आपण शिकलो सगळे. काय पाहिलं आपण काल? सगळे डिफेक्ट्स काल आपण सगळे पाहिले. किती टाइपचे डिफेक्ट्स असतात? 3. लाईन डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट आणि ते डिफेक्ट्स पाहण्याच्या आधी एक छोटीशी काय करूयात आपण, एक शॉर्ट रिव्हिजन करूया. कशाची बरं? याची पॅकिंग एफिशियन्सी. बोला, सिंपल क्यूबिक किती असते? 0.36% आणि एम्प्टी स्पेस 47.4%. बोला, 68%. एम्प्टी स्पेस 32%. 74%, 26%. पुढं, जर एक्स ग्रॅम मेटल मध्ये किती पार्टिकल असतात? एवढे पार्टिकल. एक्स एन अपॉन रो इंटू ए क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल किती? एक्स अपॉन रो ए क्यूब. म्हणजे पहा, नंबर ऑफ युनिट सेलला एन नि गुणलं काय मिळतात तुम्हाला? नंबर ऑफ पार्टिकल. काय मिळतात? पहा बरं, वरचा फॉर्म्युला आणि खालचा फॉर्म्युला काय फरक आहे? फक्त एनचा फरक आहे. कोणाचा डिफरन्स आहे? फक्त. आणि व्हॉल्यूम असेल तर व्ही बाय ए क्यूब. समजा त्यांनी व्हॉल्यूम दिलं तर काय करायचं? व्ही डिवायडेड बाय ए क्यूब फक्त तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट, पुढे काय तुमच्याकडे? क्रिस्टल डिफेक्ट. किती टाइपचे डिफेक्ट आपल्याकडे? 3. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. एका पॉइंटला डिफेक्ट असेल तर पॉइंट डिफेक्ट, लाईनला डिफेक्ट असेल तर, जर अख्खा प्लेनच डिफेक्टिव्ह असेल तर आपल्याला कोणतं शिकायचं? फक्त पॉइंट डिफेक्टचे किती टाइप? 3 टाइप. किती टाइप? 3 टाइप. पहिला कोणता? दुसरा, तिसरा. स्टॉइशियोमेट्रिकचे पुन्हा सब टाइप्स. किती सब टाइप? 4. कोणता कोणता? वॅकन्सी डिफेक्ट, त्याच्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल, नंतर शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. हे दोघं कोणामध्ये येतात? फक्त आयोनिक सॉलिड्स मध्ये. कोणामध्ये येतात? फक्त. बरोबर का? याच्यामध्ये काय होतं बरं? पार्टिकल मिसिंग असतो जागेवरून. सेल्फ इंटरस्टिशियल मध्ये जागा बदलून कुठं जातो? कुठं? मधी. कुठे? मला ऐकवायला नदीत. मधीत नाही, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये. कुठे जातो? वॅकन्सी डिफेक्ट फक्त आयोनिक सॉलिड मध्ये. शॉर्टकी डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट फक्त आयोनिक सॉलिड मध्ये जर झालं तर काय म्हणायचं त्याला? फ्रँकेल डिफेक्ट. हा कशामध्ये होतो? एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, AgCl. आणि याच्यामध्ये पाहिलं होतं कोणतं? NaCl. अजून KCl. अजून AgBr. कोणामध्ये पाहिलं होतं आपण? हे AgBr. बरोबर का? हे कशाचे टाइप झाले? स्टॉइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. नेक्स्ट कोणाचे पाहिजेत आपल्याला? इम्प्युरिटीचे किती टाइप? 2 टाइप. कोणते कोणते? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी आणि दुसरा कोणता? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. एक्झाम्पल काय याचं? स्टेनलेस स्टील. आयन मध्ये कोण येऊन बसतो? कॉपर येऊन बसतो. आयनच्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये कोण येऊन बसतं? कॉपर. आणि हे सेल सबस्टिट्यूशनचं काय एक्झाम्पल आहे? ब्रास. ब्रास इज अन अलाय ऑफ कॉपर अँड झिंक आणि ब्रॉन्झ इज अन अलाय ऑफ कॉपर अँड टिन. पुढे या. नॉन स्टॉइशियोमेट्रिकचे 2 टाइप. पहिला कोणता? आणि दुसरा? मेटल डेफिशियन्सी कोणामध्ये? एक्झाम्पल काय? NiO. आणि मेटल एक्सेसचं काय? ZnO. बरोबर का? याच्यामध्ये कलर कोणता? येलो कलर. कोणता कलर? NaCl मध्ये पण येते ही. ठीक आहे. NaCl मध्ये ॲलिओ व्हॅलंट असते. ॲलिओ व्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय? एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मुळे आलेली. बरोबर. याचा एक्झाम्पल काय? Na. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? आज काय पाहिजे आपल्याला? बँड थेरी. आता बँड थेरी काय? ही एक प्रकारची हायपोथेटिकल थेरी आहे. काय? एक प्रकारची, म्हणजे असं असं होत असेल असं आपण सपोज केलेलं आहे, असं आपण मानलेलं आहे. काय पहा बँड थेरी? अ मेटल क्रिस्टल इज कन्सिडर. एखादा समजा मेटल आहे. मेटलला काय म्हणतो आपण? मेटल is an electron C model and viewed as a 3-dimensional array of metal cations emerged in a sea of mobile electron. मेटल म्हणजे काय? तर तुम्हाला असे खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत. खूप सारे काय आहेत? सी ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये कोण टाकलेत आपण? मध्ये मध्ये कॅटायन. असं मेटलला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं असं मेटलला? अकॉर्डिंग टू द बँड थेरी, द atomic orbital of metal atom overlap to form molecular orbital. ठीक आहे. हे ऑलरेडी
पाहिले आपण तरी सुद्धा पहा बँड थेरीनुसार ऍटॉमिक ऑर्बिटल काय होतात एकमेकांवरती ओव्हरलॅप आणि त्यांच्यापासून काय बनतात मॉलिक्युलर ऑर्बिटल. मॉलिक्युलर ऑर्बिटल असं कुठं पाहिलं का आपण? कुठं पाहिलं बरं? केमिकल बॉन्डिंग मध्ये कुठे पाहिलं आपण? असं होतं ना पहा px py pz हे कोणते ऍटॉमिक ऑर्बिटल होतं का? हे नक्की का? कोणाचे होते हे? p ऑर्बिटल होतं ना तुमचं 3. डी घ्या चला. डी मध्ये किती असतात टोटल? 5. किती असतात टोटल? 5. dx dxy dyz dxz dx dz स्क्वेअर dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. इथे गेल्यावर यांची अशी स्प्लिटिंग पाहिली होती, पाहिलं होतं का? हे हायर एनर्जी वाले, हे लोअर एनर्जी वाले, बरोबर का? हे ऍटॉमिक ऑर्बिटल, हे काय तुमचे? हे काय तुमचे मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय ते तुमचे मॉलिक्युलर. तिथे आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल पाहिलं होतं. ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि काय बनवतात तुमचे? काय बनवतात तुमचे? मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतात विच आर स्प्रेड ऑल ओव्हर द क्रिस्टल स्ट्रक्चर. एवढंच लक्षात घ्या. ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि काय बनवतात? ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र येऊन काय बनवतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतात. द एनर्जी डिफरन्स बिटवीन ऍडजस्टंट मॉलिक्युलर ऑर्बिटल डिक्रीजेस as number of molecular orbital increases and it becomes very less. ह्या पॉइंटची आपल्याला काही गरज नाहीये. हे काय आपल्याला कोण विचारणार नाहीये. डायरेक्टली मुद्द्याकडे जाऊयात. ठीक आहे. पहा ऍटॉमिक ऑर्बिटल येतात आणि काय बनवतात? ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात आणि काय बनवतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतात. काय बनवतात तुमचे? काय बनवतात? ओके. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले, ठीक आहे. द मॉलिक्युलर ऑर्बिटल आर ऑफ 2 टाइप्स. किती टाइपचे असतात? पहिला कोणता आहे तुमचा? व्हॅलेन्स बँड. आणि दुसरा कोणता आहे तुमचा? पहिला कोणता आहे तुमचा? व्हॅलेन्स बँड. आणि दुसरा कोणता आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल सॉरी ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि काय बनवतात? ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि काय बनवतात? ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि काय बनवतात? मॉलिक्युलर ऑर्बिटलचे किती टाइप? 2 टाइप. पहिला व्हॅलेन्स बँड. दुसरा कोणता? पहिला कोणता? व्हॅलेन्स बँड. दुसरा कोणता? किती टाइप्स आहेत? 2. पहिला कोणता? व्हॅलेन्स बँड. दुसरा कोणता? व्हॅलेन्स बँड म्हणजे काय असतं पहा. द ऍटॉमिक ऑर्बिटल विथ फील्ड इलेक्ट्रॉन फ्रॉम इनर शेल. कुठले असतात हे? फॉर्म्स व्हॅलेन्स बॉन्ड when where there are no free mobile electrons as electrons are involved in bonding. जे व्हॅलेन्स बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, आता सगळे ऑर्बिटल आहेत. ऑर्बिटल मध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स असतात. आता व्हॅलेन्स बँड जर तुम्हाला बनवायचा आहे तर व्हॅलेन्स बँड साठी आपल्याला इनर इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतात. कोणते घ्यावे लागतात? म्हणजे पहा 1s 2s 2p 3s 3p 3d. इनर इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणते असतील? तर हे असतील, हे आणि 4s. हे काय झाले सगळे तुमचे इनर. हे एकत्र येऊन काय बनवणार तुमचा? व्हॅलेन्स बँड. काय बनवणार हे तुमचा? आणि हे जे बाहेरचे आहेत हे काय बनवतात तुमचा? काय बनवतात हे तुमचा? कंडक्शन बँड. काय बनवतात हे तुमचा? काय डाऊट? समजलंय का? कळलं का? कोण बनवतं कंडक्शन बँड? आउटर इलेक्ट्रॉन्स. आणि इनर इलेक्ट्रॉन्स काय बनवतात? आता जे व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन असतात ते पेअर असतात. कसे असतात ते? सर पेअर इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय पहा. आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत, इलेक्शन झालं सर, असं समजा एस ऑर्बिटल आहे. काय आहे तुमचं? असं काय तुमचं? पी ऑर्बिटल. काय तुमचं? असं काय समजा तुमचं? डी ऑर्बिटल. बरोबर. पेअर आणि अनपेअर काय असतं? इलेक्ट्रॉन कसे दाखवतो आपण? असे एकाचा स्पिन वरती आहे, दुसऱ्याचा स्पिन अपोजिट स्पिन. कसे असतात त्यांचा? एक जर प्लस हाफ, दुसरा कसा असेल? कळतंय? आणि हे प्लस आणि मायनस किंवा एकामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याला म्हणतो आपण पेअर इलेक्ट्रॉन. काय म्हणतो यांना आपण? जोडीने. आहेत का जोडीने? इथे पेअर आहेत का अनपेअर आहेत? पेअर किती, अनपेअर किती? 2 पेअर 1 अनपेअर. बरोबर.
पेअर किती, अनपेअर किती? 2 पेअर आहेत, 3 अनपेअर. टोटल इलेक्ट्रॉन किती आहे तिथं डी मध्ये? डी मध्ये टोटल इलेक्ट्रॉन 7. 7 मधले पेअर किती झालेत? 4 पेअर झालेत. 4 इलेक्ट्रॉन पेअर झालेत, 2 जोड्या बनल्यात, 2 पेअर्स तयार झालेले आहेत. पण पेअर किती झालेत इलेक्ट्रॉन? 4 जण एकत्र आलेत आणि किती जोड्या बनवल्यात? 2 जोड्या. आणि किती जणांनी जोडी नाही बनवली? 3. त्यांना एकटं राहायचंय, त्यांचा विषय तो, आपल्याला त्याच्याशी काय संबंध? कळलंय का? पेअर अनपेअर काय असतं? पेअर अनपेअर समजलंय का? मग आतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे सगळे कसे असतात? पेअर. हे भरलेच नाही, यांचं पेअरिंग नाही झालं तर आपल्याला बाहेर जाता येत, म्हणजे आतल्यांचं काय व्हायला लागतं कंपल्सरी? पेअरिंग. आणि ते पेअर झालेले इलेक्ट्रॉन काय बनवतात? व्हॅलेन्स बँड. काय बनवतात ते? व्हॅलेन्स. आता जर हे पेअर झालेत, यांच्यामध्ये कोणी बाहेरून येऊ शकतं का? यांच्यामध्ये कोणी बाहेरून येऊ शकतं का? जे पेअर झालेत ते आले तरी त्यांच्यावर काय परिणाम होईल का? म्हणजे अनपेअर आहेत त्यांच्यावरती मात्र परिणाम होणार, कारण ते कसे आहेत? अनपेअर आहेत किंवा एकटे आहेत. बरोबर का? आता पहा कंडक्शन बँड. पार्शियली फिल्ड ऑर एम्प्टी, म्हणजे अर्धा भरलेला असेल किंवा कम्प्लिटली काय असतो तो? रिकामा असतो, एम्प्टी असतो. ओव्हरलॅप्स टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल टू फॉर्म अ कंडक्शन बँड. ओके, पार्शियली फिल्ड ऑर एम्प्टी ऑर्बिटल overlap to form a molecular orbital to form conduction band while the electrons are delocalized and can conduct the heat and electricity. इलेक्ट्रॉन कसे असतात? डिलोकलाइज असतात. इलेक्ट्रॉन कसे असतात? लोकलाइज्ड म्हणजे काय? आपण म्हणतो ना लोकल. लोकल म्हणजे काय? स्थायिक, तिथंच राहिला, आधीपासून काय तो तिथंच आहे, जागेवरती, तिथून हल्लाय का तो, त्याला काय म्हणतो आपण? तो लोकल आहे. पण तुम्ही बाहेरून आले त्याला काय म्हणायचं? मायग्रेंट. किंवा डिलोकलाइज काय म्हणायचं त्याला? दुसऱ्या जागेवरून जर आपण आलेलो असतो त्याला मायग्रेंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? मायग्रेशन. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तुम्ही पक्षी करतात, मायग्रेशन करतात का? पाखरा आजाद केलं तुला. ठीक आहे. आता जे जागेवरती त्यांना काय म्हणायचं? लोकलाइज. जे इलेक्ट्रॉन तुमचे पेअर आहेत, हो का, हे सगळे पेअर हे कसे असतात तुमचे? लोकलाइज. कसे असतात हे? हे मात्र कसे असणार आहे? का बरं? एक अनपेअर आहे ना, एक तर तो पार्शियली फिल्ड पाहिजे. इथे कम्प्लिटली फिल्ड आहे का? आहे का? अर्धा. पार्शियल म्हणजे अर्धा किंवा त्याच्यापेक्षा कमी, पूर्ण नाही, त्याला पार्शियल म्हणायचं आपल्या भाषेत, केमिस्ट्रीच्या. ठीक आहे, मग हा कसा आहे? पार्शियली फिल्ड. हा कसा आहे? पार्शियली फिल्ड. आता कसा आहे बरं? आता कसा आहे हा? कम्प्लिटली फिल्ड. मग याच्यापासून हा कसा झाला? लोकलाइज झाला. मग याच्यापासून कोणता बँड बनेल? व्हॅलेन्स बँड. याच्यापासून कोणता बँड बनेल? समजलं का? ओ यश, कळतंय का? असं काय तोंडाला हात लावून बसला? नको. कळलं का? मग हे जर पार्शियली फिल्ड असतील तर काय होऊ शकते? त्यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. जर कसे असतील ते पार्शियली फिल्ड असतील तर त्यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल. सर इलेक्ट्रिसिटी कसं कंडक्ट होईल? इलेक्ट्रिसिटी पास करता म्हणजे काय? पास करता इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते? मुवमेंट ऑफ. तुम्ही इलेक्ट्रॉन देताय, काय देताय तुम्ही? यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे ना, हे ते घेणार ना, मग ते घेण्याच्या नादात काय होतं? त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते. इलेक्ट्रिसिटी काय होते? त्यांच्यातून पास होते. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? आता पहा बँड थेरी. इन मेटल, जे तुमचे मेटल असतात, कोण असतात तुमचे? किती टाईपचे बँड असतात? 2. पहिला कोणता? दुसरा कोणता? व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात? सगळे पेअर असतात. आणि कंडक्शन बँड मध्ये अनपेअर. किंवा कंडक्शन बँड कसा असतो तुमचा? पार्शियली फिल्ड असतो किंवा एम्प्टी असतो. बरोबर. आता पहा द व्हॅलेन्स बँड अँड द कंडक्शन बँड ओव्हरलॅप ऑर द एनर्जी बिटवीन देम, त्यालाच आपण बँड गॅप इज निग्लिजिबल. आता पहा 3 टाईपचे सबस्टन्स आहेत आपल्याकडे, मेटल, नॉन मेटल आणि इन्सुलेटर किंवा मेटलॉइड म्हणा, त्याला आपण इन्सुलेटर म्हणूयात. ओके, पहा, किंवा सेमीकंडक्टर. ठीक आहे, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर आपल्याकडे आहेत. काय काय आपल्याकडे? सगळे मेटल म्हणजे तुमचे कंडक्टर, नॉन मेटल म्हणजे तुमचे इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर म्हणजे तुमचे मेटलॉइड. ठीक आहे.
ॲलॉय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल एकत्र केले. मगाशी नाही का आपण झिंक मध्ये कोण टाकला, सॉरी कॉपर मध्ये कोण टाकला, झिंक. काय बनवलं, ब्रास बनवलं. आणि कॉपर मध्ये टीन टाकला, काय बनलं, ब्रॉन्झ. काय बनलं, ब्रॉन्झ. त्याला आपण ॲलॉय म्हणतो. डिपेंड तो ॲलॉय कशाचा बनलाय त्याच्यावरती. ठीक आहे, काही काही असतात, काही काही नसतात. कंडक्टरचे समजा काय आपल्याकडे 2 टाईपचे बँड. पहिला कोणता, काय, कंडक्शन बँड. आणि दुसरा कोणता, दुसरा कोणता, व्हॅलेन्स बँड. जे कंडक्टर असतात त्यांच्यामध्ये काय असतं, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड खूप जवळ जवळ असतो. व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड काय असतो, खूप खूप. आता समजा कंडक्शन बँड एमटी आणि व्हॅलेन्स बँड मध्ये काय तुमच्याकडे इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलेन्स बँड मध्ये काय समजा, काय व्हॅलेन्स बँड मध्ये समजा, तर हे इलेक्ट्रॉन काय करू शकतात, जवळ आहेत ना, इथून काय करतील ते वरती जम्प करतील. काय करतील ते इथून करू शकतात ना, कारण बँड गॅप काय, या दोघांमधला जो गॅप आहे ना तो का हा एवढा, याला काय म्हटलं जातं, ह्यांच्यामध्ये बँड गॅप काय खूप कमी, म्हणून ते इझिली इलेक्ट्रॉन तुमचे व्हॅलेन्स बँड मधून कुठे जाऊ शकतात, कंडक्शन. व्हॅलेन्स बँड मधून कुठे जाऊ शकतात, जर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन गेले तर इलेक्ट्रिसिटी काय होणार, पास होणार. म्हणून कंडक्टर मधून काय होते, इलेक्ट्रिसिटी पास होते, कारण त्यांच्यामध्ये बँड गॅप काय खूप. इकडे इन्सुलेटर पहा, इलेक्ट्रॉन कुठे आहे तुमचे सगळे, कंडक्शन बँड एमटी आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही. जरी इलेक्ट्रिसिटी पास केली, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत का, इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल का, नाही. आणि यांच्यामधला बँड गॅप काय असतो, खूप जास्त. आणि इथून एवढ्यावरती इलेक्ट्रॉन तुमचे जम्प करू शकत नाही, त्याच्यामुळे ह्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत. इलेक्ट्रॉन तुमचे मोबाईल नसतात, ते मूव्ह करू शकत नाही. इथे मात्र काय होतं पहा, इथे बँड गॅप कसा आहे, याच्यापेक्षा जास्त पण ह्याच्यापेक्षा कमी. कळतंय का, कंडक्टरचे कम्पेअर टू काय बँड गॅप जास्त, पण इन्सुलेटर पेक्षा कसा येतो, कमी. इन्सुलेटर पेक्षा कसा येतो, कमी. मग काय होतं पहा, ह्याच्यातून मी नॉर्मल इलेक्ट्रिसिटी पास केली, इलेक्ट्रॉन जम्प करत नाही, नाही जाणार म्हणतात. काय म्हणतात, इलेक्ट्रॉन नाही जाणार. पण मी काय केलं आता, टेम्परेचर वाढवलं. मी काय केलं आता, ज्या वेळेला मी टेम्परेचर वाढवणार, काय करणार मी, टेम्परेचर वाढवले होती, हा बँड गॅप कमी होतो. काय होतं, बँड गॅप, किंवा ह्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळते असं म्हणा. काय मिळते, एनर्जी इलेक्ट्रॉन्सला, काय मिळते इलेक्ट्रॉन्सला. आणि मग आता आधी जे म्हणत होतं ना आम्ही नाही जम्प करणार, आता ते काय करतात, जम्प करतात. आता काय करतात ते, आणि जर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन गेले तर इलेक्ट्रिसिटी काय होईल, इलेक्ट्रिसिटी काय होईल, कंडक्ट होईल, इलेक्ट्रिसिटी पास होईल. समजतंय का, अहो समजतंय का, याच्यात काही डाऊट. बँड गॅप काय कमी, व्हॅलेन्स बँड मधून कुठे जाऊ शकतात, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रिसिटी पास होणार. इथे कधी जाऊ शकतात, फक्त हाय टेम्परेचर, ऍट हाय टेम्परेचर. इथे मात्र जाऊ शकत, का बरं, कारण बँड गॅप काय तिथे खूप. कळतंय का, बँड गॅप इज निग्लिजिबल. इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली be shifted from valence band to conduction band and conduct heat and electricity. इलेक्ट्रॉन्स इझिली जाऊ शकतात, हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. कोणामध्ये, मेटल मध्ये, मेटल्स मध्ये म्हणा किंवा कंडक्टर्स. मेटल्स म्हणा किंवा काय म्हणा, मेटल्स म्हणा किंवा काय म्हणा. नेक्स्ट कोण तुमच्याकडे, इन्सुलेटर म्हणा किंवा नॉन मेटल. आर दोज सबस्टन्स इन विच बँड गॅप इज हाय. बँड गॅप काय असतो, खूप जास्त असतो. सबस्टन्स आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर. आणि तिसरा पॉइंट पहा, इलेक्ट्रॉन्स बोला कॅनॉट जम्प फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड. का बरं, as बँड गॅप इज हाय. बँड गॅप कसा असतो तुमचा, व्हेरी हाय. कसा असतो, व्हेरी हाय म्हणा, हाय म्हणा, काय डाऊट. नेक्स्ट काय तुमच्याकडे, सेमी कंडक्टर्स किंवा ह्यांनाच काय म्हणू शकतो आपण, मेटॅलॉइड्स. पहा, द डिफरन्स बिटवीन द व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड इज मॉडरेट. डिफरन्स कसा असतो तुमचा, मॉडरेट असतो. ऍट ऍब्सोल्यूट झिरो
दिस सबस्टन्स डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ज्यावेळेला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल, ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? -273 केल्विन. कितीला? ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? -273 डिग्री केल्विन. ह्या टेम्परेचरला त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत, पण विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर काय केलं तुम्ही? इन्क्रीज केल्यावर काय होतं? इलेक्ट्रॉन्स बिकम्स थर्मली अनस्टेबल अँड गेट शिफ्टेड टू कंडक्शन बँड. आणि इलेक्ट्रॉन काय होतो तुमचा? कंडक्शन बँड मध्ये शिफ्ट होतो आणि मग तो जो सेमी कंडक्टर आहे तो काय म्हणून काम करतो? ऍज अ कंडक्टर. दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज सेमी कंडक्टर. काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट समजलेलं आहे का? कळाले? ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही, पण जर टेम्परेचर वाढवलं इलेक्ट्रॉन्स काय करतात? एनर्जी गेन करतात आणि व्हॅलेन्स बँड टू कुठे जातात? कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड टू कुठे जातात? काय डाऊट? तिघांच्या पण ह्या काय झाल्या? डायग्राम. पुसू का हे सगळं? राहू दे. नेक्स्ट काय तुमच्याकडे? बँड थेरी. आता सेमी कंडक्टर्स मध्ये काय होतं? लो टेम्परेचरला कंडक्टिव्हिटी नसते, पण कधी असते? हाय टेम्परेचर. कधी असते कंडक्टिव्हिटी? हाय टेम्परेचरला असते. सेमी कंडक्टर मध्ये दोन टाईप असतात. किती टाईप असतात? पहिला कोणता आहे? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. आणि दुसरा कोणता आहे तुमच्याकडे? एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. किती टाईपचे सेमीकंडक्टर तुमच्याकडे? दोन टाईप. पहिला कोणता आणि दुसरे कोणते असतात? आता ते इंट्रेन्सिक असतात ना, हे प्युअर सेमीकंडक्टर असतात. काय असतात हे? प्युअर. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इम्प्युरिटी नसते. आता माझ्यामध्ये इम्प्युरिटी काय असते तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे. हे काय असतात? प्युअर सेमीकंडक्टर. हे कसे असतात? इम्प्युअर सेमीकंडक्टर. इम्प्युअर सेमीकंडक्टर्स. आता हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंगला तुम्ही जर गेला, इलेक्ट्रिकल तुम्ही घेतलं, ओके, तुमचे बॅचलर्स डिग्री आणि मास्टर्स डिग्रीला सुद्धा तुम्हाला हे कंडक्टर आहे, सेमीकंडक्टर आहे. याच्या एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ठीक आहे. पुढचे 6 वर्ष तुम्हाला याच्यासोबतच खेळायचं. ठीक आहे. त्यामुळे नीट ऐकायचं. हे कसे आहेत तुमचे? इंट्रेन्सिक कसे आहेत तुमचे? प्युअर सेमीकंडक्टर. मेड ऑफ मेटॅलॉइड्स. मेड ऑफ मेटॅलॉइड्स ऑफ ग्रुप 14. ऑफ ग्रुप 14. ग्रुप 14 फॉर एक्झाम्पल पा कोण? सिलिकॉन, जर्मॅनियम. कशाचे बनलेले असतात? सिलिकॉन किंवा मोस्टली कशाचे बनतात? सिलिकॉन. इलेक्ट्रिक गाडीमध्ये बॅटरी असते, कशाची असते? सिलिकॉनची असते ना. लिथियम आयनची पण वापरतात. ओके, लिथियम आयनची असते. मोबाईलचे घ्या, चला, मोबाईल मध्ये कोणाची असते? सिलिकॉनची पण असते. ठीक आहे. त्याला सेमी कंडक्टर लागतो. जेवढे काही इलेक्ट्रिकल डिव्हाइस तुम्ही वापरताय, प्रत्येक इलेक्ट्रिकल डिव्हाइस मध्ये तुम्हाला सेमी कंडक्टर लागतो. कोण लागतो तुम्हाला? काय 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 काय? तो भिंतीला वापरतो तो सिलिकॉन नाही, ते वेगळे. हे सिलिकॉन वेगळे. हा मेटल आहे, मेटॅलॉइड सिलिकॉन तुमचा. ठीक आहे. हा मिनरल एक प्रकारचा नॅचरल रिसोर्स आपल्याला तो जमिनीच्या खाली मिळतो. ओके, ठीक आहे. कळलंय? तो सिलिकॉन वेगळा, भिंतीला लावतात ते सिलिकॉन वेगळा असतं. ठीक आहे. त्याला जर सिलिकॉन नाव पडले, हे नाही येते. ठीक आहे. आता पहा नेक्स्ट, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय असतात? हे इम्प्युअर. इम्प्युअर सेमीकंडक्टर किंवा ह्यालाच काय म्हणतो आपण? डोप्ड सेमीकंडक्टर. कसे असतात हे? म्हणजे ह्यांच्यामध्ये डोपिंग केले जाते. काय केले जाते? व्हॉट इज डोपिंग? इम्प्युरिटीला ऍड करणे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? डोपिंग करणे. इम्प्युरिटीला ऍड करणे. पहा इथे लिहितो, पहा इथंच लिहितो, पहा डोपिंग. व्हॉट इज डोपिंग? ऍडिशन of impurity. Addition of impurity in pure semiconductor. Pure semiconductor is known as doping. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? डोपिंग असं म्हणतो. कळाले? काय करायचं आपल्याला? सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड करायची. कळले? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर काय असतात?
प्युअर सेमीकंडक्टर. एक्सट्रेन्सिक काय असतात? इम्प्युअर सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर दोन प्रकारचे. किती प्रकारचे असतात? पहिला असतो एन टाईप. पहिला कोणता असतो? दुसरा कोणता असतो? पी टाईप. डोपिंग कोणामध्ये करायचं आपल्याला? प्युअर सेमीकंडक्टर मध्ये. कोणामध्ये करायचंय? आता प्युअर सेमीकंडक्टर कशाचे बनतात? ग्रुप 14 चे. कोणाचे बनतात? म्हणजे इथं पण आपल्याला कोणता वापरायला लागेल? ग्रुप नंबर 14. कोणता वापरायला लागेल आपल्याला इथे? ग्रुप 14. कोण वापरायला लागेल आपल्याला इथे? जर तो एन टाईप असेल तर आपण काय करतो? ग्रुप 14 मध्ये 15 ची इम्प्युरिटीचे डोपिंग करतो. कोणत्या ग्रुपची डोपिंग करतो? ग्रुप 14 म्हणजे कोण? काशी गये संत प्रभू. आणि ग्रुप 15 म्हणजे कोण? नाना पाटेकर आसामच्या सभेत बिचकले. ग्रुप 15 नाना पाटेकर आसामच्या सभेत एसबी सभेत बिचकले. हे झाले ग्रुप 15. कोण झाले तुमचे? मॉडर्न पिरियडिक टेबल. 14 मध्ये कोण टाकायचा? 15. कोणता टाईप झाला? पी टाईप. काय असेल? 14 ग्रुप मध्ये काय करतो आपण? 13 ग्रुपचे ऍडिशन करतो. कोणाची करतो? 13 ची. त्याला काय म्हणतो आपण? पी टाईप सेमीकंडक्टर. बाल गंगाधर इन थायलंड. आलं का? आलंय का? Intrinsic semiconductor, the material in which conductivity increases with increasing temperature due to its own electrons. एक्झाम्पल काय त्याचं? सिलिकॉन आणि जर्मेनियम. कशाचे एक्झाम्पल आहेत? ओके. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर एक्झाम्पल काय लिहिलं? सिलिकॉन आणि जर्मेनियम. आहे का तेच? ऑन हिटिंग सम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन गोज टू कंडक्शन बँड अँड सिलिकॉन बिकम्स इलेक्ट्रिक कंडक्टर. ओके. टेम्परेचर वाढवलं, सेमीकंडक्टर आहे, टेम्परेचर वाढवा, कंडक्शन त्याचं चालू होईल. टेम्परेचर कमी करा, गरम होतं का? हे मगच कंडक्ट होतं ना. कंडक्ट होऊन 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 गरम होतो, हिट होतो. कोणती पण गोष्ट वापरा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला सेमीकंडक्टर मिळणार. इलेक्ट्रिकल कोणती पण गोष्ट सेमीकंडक्टर शिवाय चालू शकत. ठीक आहे, लागतोच. समजलंय? इतकं इम्पॉर्टंट आहे. पुढे एक्सट्रेन्सिक. दीज आर द मटेरियल इन विच कंडक्टिव्हिटी इज इंड्युस्ड बाय डोपिंग. कशी केली जाते? बाय डोपिंग ऑफ इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13 और ग्रुप 15. जर ग्रुप 13 ची केली तर कोणता टाईप? पी टाईप. आणि 15 ची केली तर डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ इम्प्युरिटी डोप्ड they can be classified as n type or p type. n type or p type. n type or p type. पहिला कोणता आहे तुमच्याकडे? n type. आता p type n type दोन्ही पण सांगतो पहा. p type पहा. कोणामध्ये कोण टाकायचं आहे? 14 मध्ये 13 ग्रुप. समजा असा तुमचा सेमीकंडक्टर आहे. काय असं तुमचा हा सेमीकंडक्टर आहे. कशाचे ऍटम असणार आहे? सगळे सिलिकॉनचे. कशाचे ऍटम असणार आहे तुमचे? कशाचे ऍटम असणार आहे? सिलिकॉन. हा पण सिलिकॉन, हा पण सिलिकॉन, हा पण सिलिकॉन. एक सिलिकॉन 4 बॉन्ड बनवतो. किती बॉन्ड बनवतो? एक सिलिकॉन किती बॉन्ड बनवतो? पहा, इकडे एक, इकडे एक, इकडे एक, इकडे एक. इकडे पण ऍटम असणार आहे. ठीक आहे, आम्ही एक पार्ट घेतलाय फक्त त्याच्यातला. ठीक आहे, बोला हा पण कसा बनवेल? अशा पद्धतीने. आलं का? झालं का? आता या सिलिकॉन मध्ये मला काय टाकायचं आहे? ग्रुप 13 टाकायचा आहे. सिलिकॉनच्या खालीच येतो जर्मेनियम. सिलिकॉन वापरा किंवा जर्मेनियम. ग्रुप 13 म्हणजे कोण वापरू शकता तुम्ही? बोरॉन किंवा ॲल्युमिनियम. आता जे ग्रुप 13 चे असतात ते 3 बॉन्ड बनवतात. किती बॉन्ड बनवतात? सिलिकॉन किती बनवतो? पण ग्रुप 13 वाले किती बनवणार? ग्रुप 13 वाले किती बनवणार? मी काय केलं, ह्याच्यामध्ये ग्रुप 13 ची इम्प्युरिटी टाकली. काय केलं? ग्रुप, म्हणजे हा एक सिलिकॉन मी काढला इथला. काय केलं मी? इथला एक सिलिकॉन आणि त्याच्याऐवजी कोण टाकला? आता ॲल्युमिनियम टाकला. पण ॲल्युमिनियम किती बॉन्ड तयार करतो? इथे किती बॉन्ड झालेत? म्हणजे हा बॉन्ड तयार होईल का? झालं का? म्हणजे इथे काय झालं? रिकामी जागा राहिली ना. काय झालं? रिकामी जागा, एक होल निर्माण झालं. काय झालं? एक होल निर्माण झालं पॉझिटिव्ह चार्ज सारखं. कुठनं पण होऊ शकतं, मी इकडे बनवलंय. ठीक आहे, काय झालं? एक होल निर्माण झालं.
आता काय होईल पहा, आता काय होणार आहे, आता हे होल काय होईल, आता ह्या सिलिकॉनला किती बॉन्ड झाले बरं, 1 2 3च झाले, त्याला किती करायचे, तो काय करेल सिलिकॉन इकडचा बॉन्ड तोडेल आणि इकडे जोडेल, मग जे होल इथं होता आता कुठं होणार, परत तिकडचा सिलिकॉन काय करेल, तिकडचा बॉन्ड तोडेल इकडे बॉन्ड करेल, होल तुमचं पुढे जाईल, तिकडे शिफ्ट होणार, हे कंटिन्यू होल काय होत जाईल तुमचा ट्रान्सफर होत जाईल, आणि ती होलची काय होईल सलग मुवमेंट होईल, आणि होलची मुवमेंट झाल्यामुळे तुमची इलेक्ट्रिसिटी पास होईल, काय पास होईल तुमची, आणि कशामुळे झाले, पॉझिटिव्ह होलमुळे झाले, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण पी टाईप, काय म्हणतो ह्याला आपण, समजलं का, समजलं का. नेक्स्ट कोणता आहे आपल्याकडे, एन टाईप, नेक्स्ट कोणता आहे आपल्याकडे, एन टाईप. बोला एन टाईप मध्ये काय करतो आपण, ग्रुप 15 कशामध्ये, 14 ग्रुप मध्ये, 16चा काय संबंध, सगळं 14तच करायचं. ग्रुप 14 म्हणजे कोण, सिलिकॉन और जर्मेनियम. 15 म्हणजे कोण, नायट्रोजन किंवा फॉस्फरस, नायट्रोजन किंवा, समजा असा तुमचा मेटल आहे, सॉरी सेमीकंडक्टर आहे, प्युअर सेमीकंडक्टर, जर्मेनियमचा बनवतो, कशाचा बनवतो आता, जर्मेनियमचा आहे, कशाचा आहे हा, कशाचा आहे हा, जर्मेनियम. ग्रुप 14 किती बॉन्ड करतात, 4 बॉन्ड, किती बॉन्ड करतात, जर्मेनियम 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 जर्मेनियम. सर सिलिकॉन घेऊ शकता, काय हरकत नाही. आले का 4 बॉन्ड, प्रत्येकाला 4 बॉन्ड आले का चेक करा, झालं. आता याच्यामध्ये मला काय करायचंय, ग्रुप 15 ची इम्प्युरिटी टाकायची, कोणाची इम्प्युरिटी टाकायची मला, ग्रुप नंबर 15 ची मला समजा इम्प्युरिटी याच्यामध्ये टाकायची आहे. मी काय केलं, हा जर्मेनियम काढला, इकडचं काढतो आता पहा, आणि त्याच्याऐवजी कोणाला टाकलं मी आता, फॉस्फरसला टाकू, चला नायट्रोजनला टाकू किंवा फॉस्फरस. ग्रुप 14 पहा, ग्रुप 13 किती बॉन्ड करतात, ग्रुप 13 3, ग्रुप 14, मग ग्रुप 15 5 बॉन्ड तयार करू शकतात, किती बॉन्ड करू शकतात, पहा ह्या फॉस्फरसने काय केलं, हा एक बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, हा तिसरा बॉन्ड, हा चौथा बॉन्ड. सर 5 बॉन्ड म्हणजे त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, 5 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून 5 बॉन्ड. ग्रुप 13 मध्ये 3 असतात म्हणून 3 बॉन्ड, ग्रुप 14 मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात शेवटच्या शेल मध्ये म्हणून 4 बॉन्ड, याच्यामध्ये किती असतात 5. किती बॉन्ड बनवले, म्हणजे किती इलेक्ट्रॉन राहिले, 1 इलेक्ट्रॉन राहिला ना असाच, बरोबर. आणि जर इलेक्ट्रॉन आला, कसा आहे हा मोबाईल आहे, आणि मगाशीच पाहिलं आपण, जर मोबाईल इलेक्ट्रॉन आला तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन आला, काय आला तुमचा, मग हा काय होईल कंटिन्युअसली ट्रॅव्हल होईल, आणि हा ट्रॅव्हल झाला इलेक्ट्रिसिटी तुमची पास होणार. पण हा कधी ट्रॅव्हल होईल, फक्त ऍट हाय टेम्परेचर, ही होल कधी पास होईल, ज्यावेळेस ऍट हाय टेम्परेचर, समजलंय का. आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन मुळे आलं म्हणून काय म्हणायचं त्याला, एन टाइप, एन फॉर निगेटिव्ह, कळलं का, काय म्हणायचं त्याला, एन टाइप सेमीकंडक्टर, काय म्हणायचं त्याला, काय डाऊट. आता पहा, एन टाइप सेमीकंडक्टर, दीज आर एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर, कोणत्या टाइपचे आहेत, obtained by doping silicon with group 15 like arsenic, arsenic पण खाली येतो, नाना पाटेकर आसामच्या AS arsenic तुमचं, ठीक आहे. 1 electron remains free and delocalized, पहिला आपण कसा, this free electron increases the electrical conductivity of the semiconductor, आणि त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटी तुमची पास होते. ही झाली तुमची एन टाइपची डायग्राम. पहा फॉस्फरस आला का एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, पहा 1 बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड 4 बॉन्ड, 1 बॉन्ड तुमचा उरलाय, कळलंय का. एन टाइप, पी टाइप, नेक्स्ट काय आपल्याकडे, पी टाइप. दीज आर एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर ऑब्टेन्ड बाय डोपिंग सिलिकॉन विथ इलेक्ट्रॉन डेफिशियंट इम्प्युरिटी लाईक ग्रुप 14. ग्रुप 14 चा कोण वापरला, दिस क्रिएट अ व्हॅलेन्सी ऑर द होल, 13 चा ना बोरॉन वापरला आपण, ओके. अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द नेबरिंग एसआय ॲटम जम्प्स टू द होल क्रिएटिंग अ वॅकन्सी इन इटसेल्फ. पुढचा इलेक्ट्रॉन काय करतो, ते होल भरायला येतो आणि पुढे होल करतो, आणि होल काय होतं तुमचं कंटिन्युअसली शिफ्ट होतो. दिस प्रोसेस कंटिन्यूस, दॅट इज होल मूव्स इन वन डायरेक्शन अँड इलेक्ट्रॉन मूव्स इन ऑपोजिट. होल पुढे चाललंय, इलेक्ट्रॉन मागे मागे भरत चाललाय, बरोबर. आणि इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉन जर ट्रॅव्हल झाला तर काय पास होते तुमची, इलेक्ट्रिसिटी पास होते. ड्यू टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट पोझिशन दिस सेमीकंडक्टर आर कॉल्ड ॲज पी टाइप सेमीकंडक्टर. काय म्हणतो यांना आपण,
पहा पी टाईप कोण टाकलं तुम्ही सिलिकॉन मध्ये? बोरॉन. झाला का होल क्रिएट? झाला का होल क्रिएट? काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. काय आपल्याकडे? मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहेत. आता पहा, जसं अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर काय ते त्याला कंडक्टिव्हिटी येते. काय ते त्याला? जर अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर तुमचा सबस्टन्स कंडक्टर होतो. काय होतो? जर अनपेअर इलेक्ट्रॉन नसतील तर काय तुमचा सबस्टन्स काय होतो? इन्सुलेटर होतो. काय होतो? इन द सेम वे जर अनपेअर इलेक्ट्रॉन आले तर त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. जर अनपेअर इलेक्ट्रॉन नसतील तर त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येत. जर मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाही आली त्याला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? वाईल मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो. याच्यात काय डाऊट आहे का? हे तुमचं न्यूक्लियस आहे, बरोबर का? आणि त्याच्या भोवती कोण फिरतंय? तुमचा. ज्यावेळेस हा न्यूक्लियस भोवती फिरतो त्याच वेळेस तो काय करतो? असा स्वतः भोवती पण फिरत असतो. तो काय करतो? फिरतोय पण असा असा पण फिरतोय. आलं का? तो काय करतोय? सर गेले स्क्रीनच्या बाहेर. तो काय करतो? स्वतः भोवती सुद्धा फिरतो. स्वतः भोवती सुद्धा फिरतो. एका ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक जर असा असा फिरत असेल, एक कसा फिरतोय समजा या डायरेक्शनने क्लॉकवाईज म्हणून आपण याला, तर दुसरा कसा फिरत असेल? दुसरा कसा फिरत असेल? याचं स्पिन समजा प्लस हाफ. ए झोपू नको. याचं स्पिन समजा काय आहे? प्लस हाफ. दुसऱ्याचा स्पिन काय असेल? दुसऱ्याचा स्पिन काय असणार? काय डाऊट? हे प्लस हाफ मायनस हाफ एकमेकाला काय करतं? कॅन्सल करतं. पण जर फक्त प्लस हाफच असेल, त्याला कोण कॅन्सल करणार नसेल, तर इलेक्ट्रॉन काय होईल? फिरेल. आणि त्या फिरल्यामुळे काय होतं? त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. कारण त्याचं मॅग्नेटिक स्पिन कॅन्सल करायला कोणीच नाही. आणि तो काय करतो मग? स्वतःभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. काय करतो? स्वतःभोवती एक काय करतो? स्वतःभोवती एक काय तयार करतो? स्वतःभोवती एक. समजलंय? कळलंय का? नक्की का? सगळ्यात सोपं उदाहरण अजून एक. समजा आपल्या कॉलेजमध्ये पहा, ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन गेले, ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन जाता पहा, त्यावेळेस तुम्हाला कळतं की अख्ख्या क्लासमध्ये एकच कोणतरी मुलगा आहे की जो हुशार आहे. म्हणजे ते विचारतात प्रश्न, टीचर प्रश्न विचारतात, तो लगेच उत्तर देतो. आपल्याला कळतं की भाई हा हुशार आहे. काय? हा हुशार आहे. म्हणजे काय झालं? त्याची मॅग्नेटिक फील्ड झाली. काय झाली त्याची? काय झाली त्याची? एक मॅग्नेटिक फील्ड तयार झाली स्वतःभोवती. कळतंय का? पण त्याची मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस टेस्ट होते त्यावेळेस कळते की हा तर टॉपर आहेत, अजून एक कोणतरी दुसरा आहे जो काय आहे? जो काय आहे? जो काय टॉपर आहे, जो काय आहे तो सुद्धा दुसरा टॉपर आहे का? त्याला जेवढे याला आहेत तेवढेच काय आहेत याला आहे. ओके, मग आपल्याला काय कळतं? याला आपण काय करतो? आता आधी जी मॅग्नेटिक फील्ड एकाला होती ती काय झाली? आता डिवाइड झाली ना? झाली का कमी? मॅग्नेटिक फील्ड काय झाली त्याची? जर पॉझिटिव्ह स्पिन आणि अपोजिट स्पिन दोन्ही पण असतील तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी येणार नाही. आधी जेवढं इम्पॉर्टन्स होतं तेवढं काय झालं? आता आधी सारखं इम्पॉर्टन्स नाही. जर सिंगल स्पिन असेल तर, डबल स्पिन असेल तर, डबल स्पिन असेल तर तेवढं इम्पॉर्टन्स नाही. सिंगल स्पिन असेल तर मात्र आहे. आता पहा, इलेक्ट्रॉन्स ऑल्सो मूव्ह ऑन इट्स ओन ऍक्सिस विच इज कॉल्ड ॲज स्पिन मोशन अँड जनरेट्स अ मॅग्नेटिक फील्ड. काय करतो तो? स्वतःभोवती एक काय करतो? स्वतःभोवती एक अँड मॅग्नेटिक मुवमेंट. काय तयार करतो? मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक मुवमेंट तयार करतो स्वतःभोवती. काय करतो? मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक. समजा अशी काठी तुम्ही फिरवता पहा, त्याच्या भोवती तयार होतं ना ती हवा, त्याच्या भोवती फिरते ना, त्याला आपण त्याची मॅग्नेटिक फील्ड म्हणूयात. काय म्हणत आपण त्याची? फॅन फिरतात ते, बरोबर. यांची एक स्पेसिफिक काय म्हणतो डिस्टन्स पर्यंत हवा येते, बरोबर. ठीक आहे, त्यांची फील्ड आहे. दोन्ही फॅन जर समोरासमोर केले तर हवा लागेल का? याची हवा याला काय करेल? कॅन्सल. प्लस हाफ मायनस हाफ. समजतंय? ठीक आहे. पण जर एकच असेल तर हवा फिरणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल. आणि जर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली तर काय ते तुमची मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता पहा, पहिली कोणतं आहे? डायमॅग्नेटिझम. काय आपल्याकडे पहिल्यांदा? वेन ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर. सगळे काय आहेत? पेअर. म्हणजे प्लस हाफ मायनस हाफ सगळं आहे. देअर स्पिन इज नलिफाईड. स्पिन काय होतं त्यांचा? म्हणजे काय? 0. का बरं? क्लॉकवाईज प्लस हाफ, अँटी क्लॉकवाईज मायनस. प्लस हाफला मायनस हाफ
कॅन्सल आणि 0 झाला. अँड देअर मॅग्नेटिक मुवमेंट गेट्स कॅन्सल. काय डाऊट? नेक्स्ट पहा. सच मॉलिक्युल्स आर atoms when passed under influence of external magnetic field they are weakly repelled. म्हणजे तुम्ही जरी मॅग्नेट आणून ठेवलं तरी सुद्धा त्यांच्यावरती काही परिणाम होणार नाही. त्यांना म्हणतो आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. दे आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक अँड द फिनोमिनॉन इज कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक. एक्झाम्पल काय दिलेत आपल्याला? बोला, एक्झाम्पल काय दिलेत आपल्याला? झिंक, कॅडमियम, H2O, NaCl, N2F2 एक्सेट्रा. हेच एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. एवढंच करायचं. झिंक, कॅडमियम, H2O, N2, NaCl आणि F2 कशाचे एक्झाम्पल आहे? डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. कशाचे एक्झाम्पल आहे? नेक्स्ट पहा काय तुमच्याकडे? पॅरामॅग्नेटिक. आता पहा. when an atom or molecule contains one or more electron spin in the same direction. सगळ्याची डायरेक्शन काय आता? किती आहेत? एक किंवा दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांची स्पिन काय आहे? सेम. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह आहेत. त्यांना कॅन्सल करायला कोणी आहे का? नाहीये. मग ते काय करतील? स्वतःभोवती एक स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार करतील. काय काय तयार करतील? मॅग्नेटिक फील्ड तयार करतील. बरोबर का? such substances associated with net magnetic moment and magnetic property. When such substances are placed under the influence of external magnetic field, they are attracted toward it. जर त्यांच्यामध्ये मॅग्नेट आणून ठेवलं तर ते काय होतात? मॅग्नेटकडे येऊन अट्रॅक्ट होतात, मॅग्नेटला येऊन चिकटतात. सब सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक. त्यांना काय म्हणतो आपण? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. ज्यांच्यामध्ये काय असतात? एक किंवा दोन अनपेअर इलेक्ट्रॉन असतात. किती अनपेअर इलेक्ट्रॉन असतात? सिंगल स्पिन म्हणजेच अनपेअर इलेक्ट्रॉन. कळलंय का? स्पिन इन सेम डायरेक्शन म्हणजेच काय? अनपेअर इलेक्ट्रॉन. कसे इलेक्ट्रॉन? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय डाऊट? अहो काय डाऊट? तर त्यांना काय म्हणतो आपण? पॅरामॅग्नेटिक. एक्झाम्पल काय दिले आपल्याला? O2, Cu2O, Fe3+, Cr2+. समजलंय का? आणि लास्ट काय आपल्याकडे? फेरोमॅग्नेटिझम. जर एक किंवा दोन अनपेअर इलेक्ट्रॉन असतील काय म्हणायचं? जर खूप सारे अनपेअर इलेक्ट्रॉन असतील काय म्हणायचं? एक किंवा दोन अनपेअर इलेक्ट्रॉन. अनपेअर इलेक्ट्रॉन्स काय म्हणायचं त्याला? पॅरामॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिझम म्हणजे काय? नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय डाऊट? आणि इथं काय? खूप सारे. बोला, खूप सारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. खूप सारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. Such substances have large number of unpaired electron. आलं का? And are also attracted strongly towards by external magnetic field. They are permanently magnetized and retain magnetic moment even after removal of external magnetic field. Such substances are called as ferromagnetic. Ferromagnetic and phenomenon is called as ferromagnetic. Example काय त्याचं? फेरस, कोबाल्ट, निकेल, गॅडोलिनियम, क्रोमियम ऑक्साइड. ओके ठीक आहे. काय डाऊट? CrO2 आणि इथं काय? Cr नाही सॉरी Cu2O. इथं काय तुमचा? Cu2O आणि इथं काय? CrO2. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? इथपर्यंत समजलंय का? किती टाइपचे मॅग्नेटिक सबस्टन्स असतात? वा, मॅग्नेटिक सबस्टन्सेस किती टाइपचे असतात? पहिला कोणता? डायमॅग्नेटिक. दुसरा कोणता? दुसरा कोणता? पॅरामॅग्नेटिक. आणि तिसरा कोणता? फेरोमॅग्नेटिक. तिसरा कोणता आहे? फेरोमॅग्नेटिक. बरोबर का? याच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन्स, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. इथे बोला 1 or 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. इथे बोला मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणू का? मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय डाऊट? यांच्यामध्ये काही डाऊट? काय समजलं नाही असं पुन्हा सांगायचं? विचारा पटकन. कळले? डायमॅग्नेटिक मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन्स नाही. पॅरामॅग्नेटिक मध्ये
असतात पण कमी असतात. फेरोमॅग्नेटिक मध्ये इथे एक्झाम्पल काय, Fe, CD, CrO2, अजून गॅडोलिनियम, सॉरी GD. बोला. कोबाल्ट का, कोबाल्ट CrO2. इथं बोला Cu2O CD. बोला O2 Fe3 प्लस Cr2 प्लस Fe3 प्लस आणि इथं काय तुमचा Fe आहे, Fe2 प्लस लिहिलं इथं तरी चालत. ठीक आहे. आणि कोण इथं तुमचा Cr3 प्लस. ह्याचे एक्झाम्पल बोला. H2O, NaCl, N2 किंवा तुमचा सॉरी N2F2. अजून झाले, कशाचे एक्झाम्पल झाले हे, काय डाऊट? कुठे इथं सीडी नाहीये. ठीक आहे, इथं सीडी नाही. सीडी कुठे आहे? कॅडमियम नाहीये कुठंच. कॅडमियम नाही, तर GD आहे. नाहीये, अवघी तर कॅडमियम आहे ना. कोण आहे इथे आपल्याकडे? कॅडमियम आणि झिंक पण आहे. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? नक्की. इथे तुमचा सॉलिड स्टेट संपलेला आहे. कोणता संपलाय तुमचा? सॉलिड स्टेट संपलेला आहे. ठीक आहे. काय डाऊट? गेल्यावर व्यवस्थित वाचा. काय असेल तर उद्या येऊन पुन्हा एकदा तुम्ही विचारू शकता. चालतं, बाकीचं आपण उद्या पाहूया.